नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एलदरी डॅम या ठिकाणी आलेलो आहोत. जिंतूर तालुक्यातील हे गाव एलदरी धरण आहे आणि या धरणावर हा नवीनच ब्रिज आपण पाहत आहात. हा ब्रिज तयार केलेला आहे, परंतु अजूनही हा ब्रिज उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. या ठिकाणी हा ब्रिज तयार होऊन अजून याचं उद्घाटन झालेलं नाही. या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जात असताना या जो खालचा जो जुना पूल तयार केलेला आहे त्यासाठी बरेच या ठिकाणी अपघात झालेले आहेत. 2-3 वेळा STसुद्धा या पुलावरून खाली कोसळलेले आहेत. यामध्ये अनेक जीवितहानी झालेली आहे. अनेकांनी या ठिकाणी प्राण गमावलेले आहेत. परंतु हा जो आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून हा ब्रिज या ठिकाणी तयार झालेला आहे. अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही. लोक त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. शेख वजीर शेख बिराम। ये जो ब्रिज ये नवा ब्रिज बनने वाला है। यहाँ से लोगों का एक्सीडेंट होता। ये नवा बना, अभी तो चालू नहीं हुआ है। अभी कब चालू होगा मालूम नहीं है। अभी उधर का रास्ता बाकी है। अभी जल्दी से जल्दी वो रोड चालू होना, ब्रिज का काम होना। ब्रिज होगा पूरा, बाकी होगा, आगे का रोड बाकी है। यहाँ पे जो नीचे का जो ब्रिज है उस पे जो वाहतूक होती है 4 व्हीलर की, 2 व्हीलर की, 2 गाड़ियाँ जाते नहीं यहाँ से। एक गाड़ी पास होती। हाँ, 2 गाड़ियाँ गए तो पीछे एक इधर जाएंगे, एक उधर वापस आएंगे। डबल रास्ता नहीं है, सिंगल रास्ता है। जल्दी ये ब्रिज का काम होना है। ब्रिज का काम हो गया, रोड का काम बाकी है, उद्घाटन होना। यस, लवकरात लवकर या ब्रिजचं उद्घाटन सोहळा व्हावा असं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेलं आहे.